नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज खूप पाऊस पडत होता। अन्वय आणि त्याचे बाबा बाहेर गेलेले, मग म्हटलं जरा चला सिरियल बघत जेवूया। तर हे सकाळचे पोहे होते बघा। सकाळी नाश्त्याला मी खाल्ले नाहीत, म्हणजे खायला वेळच मिळाला नाही। मग पिठलं, लाल पिठलं आणि दुसरं मिरचीचं पिठलं केलेलं। तर मला पोहे कधी पण द्या चालतात, मी नुसतं पोहे मला खूप आवडतात। सकाळचे पोहे खाल्ले मी आत्ता। मग जेवण झाल्यावर भांडी वगैरे घासून घेतली। बायकांचं जीवन हे असंच असते, सकाळी नाश्ता करायला वेळ मिळाला नाही म्हणून आत्ता दुपारी जेवले। दुपारच्या जेवणात पोहे खाल्ले, जरासं पिठल्यासोबत चपाती खाल्ली। भांडी पटकन आवरून घेऊन म्हटलं बेसिन घासून घेऊया, खूप घाण झालेलं। म्हणजे तशी मी रोज भांडी घासल्यावर बेसिन घासतेच, पण आपल्याला बायकांना काय कामातनं वेळ मिळतच नाही, वर मानच होत नाही। आणि कसं असते, अन्वय घरात असला की दमवतोय, त्याच्यामुळे मला काय कामं होत नाहीत। पण तो गेला की आणि घर रिकामं वाटते, त्याची आठवण येत्या, कधी एकदा तो येतोय असं आणि वाटते। इथं सगळं नळ बिळ मी सगळं घासून घेतलं, बेसिन स्वच्छ करून घेतलं। मग म्हटलं आता जरा दिवाळीचं डेकोरेशनला जे काय लावलेलं ते काढूया, हार वगैरे, आकाशदिवे छोटे छोटे लावलेले ते काढले सगळे। लावताना सजवताना किती छान वाटते, पण काढताना सगळं मन उदास होते। हे माझं भाड्याचं घर असून पण मला हौस आहे अशी खूप सगळं सजवायची वगैरे। पण एक ना एक दिवस मी माझ्या स्वतःच्या घरात पण असं सगळं सजवणार, माझ्या स्वतःचं घर असं खूप छान माझ्या हाताने सजवणार। इथं ते मला तोरण काढायचं नव्हतं, रेग्युलरसाठी ठेवायचं होतं। इथं अन्वय आता मला व्हॉइस ओव्हर करताना सारखा मध्ये मध्ये दमवतोय। तो सांगतोय अन्वय पण आहे म्हणून सांगते आई व्हिडिओमध्ये। बरं ठीक आहे म्हटलं सांगते। हे सगळं मग मी घडी घालून ठेवलं व्यवस्थित। आकाशदिवे त्यांना ह्यांनी आणलेले आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये कोणतरी मुलगा एक छोटासा गरीब विकायला आलेला, मग त्याच्याकडून आम्ही सगळे साहित्य घेतलेलं। आपल्याबरोबर त्यांची पण दिवाळी चांगली व्हावी, चांगली जावी त्यांना पण दिवाळी म्हणून एक 10-20 रुपये महाग लावलेले, पण तरी पण आम्ही ते त्याच रेटनं घेतले, काय कमी केलेलं नाही काय नाही। त्यांनी घेऊन आलेले आकाशदिवे आणि पणत्या वगैरे सगळं त्या मुलाकडनं घेतलेलं। हे सगळं लावताना मला मज्जा वाटत होती, पण आता काढताना सगळं मन उदास झालेलं। ह्या बॉक्समध्ये मी सगळं ते साहित्य ठेवलेलं आणि त्याच्यावरती मी हेल्मेट घालून ठेवले। मिक्सरचा बॉक्स आहे, त्यात सगळं साहित्य मी ठेवलेलं, गणपतीच्या वेळेस त्यात ठेवलेलं। मग आता परत त्याच बॉक्समध्ये ठेवायचं होतं मला सगळं व्यवस्थित। माझ्याकडं आता सध्या कपाट एकच आहे, त्यामुळे जास्त जागा काय नाही आहे वरती ठेवायला। मग सगळं असं वर साहित्य ठेवल्यासारखं दिसतं, म्हणून मी असं कशात तर काय तर करून आयडिया करून डोकं लावून असं ठेवत असतोय। हे बसत नव्हतं तरी मी असं कोंबलेलं आहे। आणि तिथं वरती माझा बघा, हा माझा लग्नातला फोटो आहे, जराशी फ्रेम ती तुटल्या म्हणून वरती ठेवल्या। बट ओके, टाटा बाय।